बातमीचा दणका, अखेर हिरकणी कक्ष सुरू. 6 महिन्यापासून बंद असलेल्या वैजापूर बसस्थानकातील हिरकणी कक्षाला सुरुवात झाली आहे. स्तनदा मातांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय. वैजापूर बसस्थानकातील स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष मागील 6 महिन्यापासून बंद असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. वैजापूर बसस्थानकात स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्ष गेल्या 6 महिन्यापासून बंद असल्याचा प्रकार समोर आलाय. लाखो रुपयांचा निधी खर्च करून देखील उभारलेली सुविधा वापराविना पडून असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजगीर एक्सप्रेस लाईनच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर संबंधित प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात आली असून हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलाय. जिल्हा नियोजन समितीच्या 3% निधीतून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कक्ष उभारण्यात आला होता. स्तनदा माता व त्यांच्या बाळांना प्रवासादरम्यान स्वच्छ आणि सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी, हा या सुविधेमागील उद्देश आहे. मात्र कक्षात टीव्ही, पंखा, 2 बेड, एसी संच आणि आरो पाणी संच यासारख्या सुविधा उपलब्ध असतानाही तो तब्बल 6 महिन्यापासून बंद असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. यामुळे शासनाच्या निधीतून उभारलेली सुविधा केवळ शोभीची वस्तू ठरल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आणि अखेर कक्ष सुरू करण्यात आला. त्यामुळे स्तनदा माता व त्यांच्या बाळांना मोठा दिलासा मिळाला. सुविधा सुरू करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतल्याने बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. मात्र कक्ष आता नियमितपणे सुरू राहावा, त्यातील सर्व सुविधा सुव्यवस्थित ठेवाव्यात अशी अपेक्षा प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त केली जाते. यावेळी आगार प्रमुख गोपाल पगारे, वाहतूक नियंत्रक अर्चना गंगवाल, संविधान युवा मंचाचे अध्यक्ष जीवन पठारे, महिला प्रवासी यांची उपस्थिती होती.